श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असता सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोरपंखारासी. अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोरपांखारा मोरपांखारा, समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुची पार्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी. लपवूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिधान. त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहोनी. निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालयासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य, पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी, समागमी आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत, घेवोन या दादासी. समर्थे वृत्त ऐकोन, म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे, समर्थान सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे, वरजावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी, दादांसी नेतमंडळी. जी समर्थे आज्ञा केली, ती सांगितली तात्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कपनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी, चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा, नारूचे चित्ता त्याची हा. यापरी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करोनी. शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी, श्री सन्निध आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊनी तुंबुरी, भजन करीत आनंदे. समर्थे आयशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करी, करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञानसविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्शे करोन. जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुनी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादांप्रती, वेडखचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादांची या श्री ठेविता, पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी. तेचे करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून,
इतुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला समर्थांसी क्रोधा आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईंनी आकांत करुणी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांसी बनविले गोसावी कफनी झोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईंसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी. विनवी तसे नाना परी शोक करी अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादांसी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहोनी क्रोधाविष्टांतःकरणी. म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी भावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोन वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होवो न स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्यकरिती. काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य. भूवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत अष्टादशोऽध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते श्री दादाबुवाख्याननामे अष्टादशोऽध्यायः समाप्तः. अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.